वेद नाकारणारे संत कबीर, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले या भारताच्या प्रथम शिक्षिका वंदनीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाई, छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, समतेचे, ममतेचे, मानवतेचे घटनेमध्ये प्रत्यक्ष अंतर्भूत दर्शन घडविणारे विश्वरत्न परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, कुशल प्रशासिका अहिल्यादेवी होळकर आणि या देशामध्ये आपापल्या काळामध्ये जे खरे महापुरुष होऊन गेलेले आहेत, खरे संत होऊन गेलेले आहेत, ज्यांनी आपापल्या कारकीर्दीमध्ये मानवी समाजाच्या कल्याणार्थ कार्य केले, असे सर्वच महापुरुष, सर्व संत, या सर्व महापुरुष आणि संतांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते. आज 26 नोव्हेंबर 2025 महामानव परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि देशाचं संविधान लिहित असताना ते संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी जे तत्कालीन राज्यकर्ते होते त्यांना सुपूर्द केलं आणि त्या अगोदर 25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान सुपूर्द करण्याच्या अगोदर भाषण केलेलं आहे, ते भाषण, ते विचार मला वाटतं या देशामधल्या सर्वच नागरिकांनी वाचायला काही हरकत नाही. सर्वांनाच ते भाषण माहीत नाही आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 या देशामध्ये हे संविधान लागू झालं. परमपूजनीय बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या तमाम नागरिकांचा, म्हणजे या देशामध्ये जे धर्म आहेत, अनेक धर्म आहेत आपल्या देशामध्ये, अनेक पंथ आहेत, अनेक जाती आहेत, त्या धर्माचा, त्या जातीचा